हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 11 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण महत्त्वाचे जे काही एडिटोरियल्स असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ज्या महत्त्वाच्या न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग सुरुवात करूया. 11 फेब्रुवारी 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते विशेष करून हरियाणामध्ये एक नवीन लॉ आणला गेला होता आणि तो लॉ जो होता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं स्टे आणलेला पाहावयास मिळाला होता आपल्याला. पंजाब चंदीगड जे हायकोर्ट आहे त्या हायकोर्टानं. मग विशेष करून तो जो ऍक्ट होता तो ऍक्ट काय होता हे पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो. विशेष करून हरियाणा गव्हर्नमेंटचा तो ऍक्ट आपल्याला काय सांगत होता, त्याच्यामध्ये काय तरतूद होती तर तिथल्या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि सोसायटीज आहेत त्यांनी स्थानिक नागरिकांना फर्स्ट प्रेफरन्स देणं आणि त्यांना 75% रिझर्वेशन देणं हे त्याच्यामध्ये अशा प्रकारची तरतूद होती. म्हणजे स्थानिकांना 75% रिझर्वेशन द्यायचं त्या राज्यातल्या नागरिकांना आणि बाकी 25% असेल ते तुम्ही बाकीच्यांचा विचार करू शकता, अशा प्रकारचा तो कायदा होता. आणि तो कायदा त्यांनी पास केला गेला, परंतु हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं गेलं आणि हायकोर्टानं त्याच्यावरती स्टे आणलेला आपल्याला पाहावयास मिळाला. मग त्याच्यावरती आधारित असणारे हे खरं तर आर्टिकल असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. मग विशेष करून आता अशा प्रकारे स्थानिकांना जास्त महत्त्व देणं राज्य सरकारनं आणि इतर राज्यातून जे लोक तिथं येत आहेत वेगवेगळ्या कारणानं त्यांना कमी महत्त्व देणं हे कुठंतरी आपल्या एकतेसाठी घातक आहे, असं लेखकाला M.R. माधवन जे आहेत यांनी हे एडिटोरियल लिहिलंय. यांना अशा प्रकारचं जे त्यांचं भाष्य आहे ते या एडिटोरियलच्या माध्यमातून करायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता हा मुद्दा फक्त हरियाणापुरताच मर्यादित असा राहत नाही, तर परप्रांतीयांबद्दल परराज्याच्या नागरिकांबद्दल अनेक ठिकाणी अशा प्रकारचं पॉलिटिक्स होताना आपल्याला पाहावयास मिळतं. अनेक ठिकाणी त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असते, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा प्रकारचे प्रकार जे आहेत ते अनेक वेळा घडताना आपल्याला पाहावयास मिळतात. UP बिहारचे जे कामगार येत आहेत त्यांना तशा प्रकारची वागणूक मिळताना आपल्याला पाहावयास मिळते. तशाच पद्धतीची वागणूक कुठंतरी बिहारमध्ये या कायद्याच्या अंतर्गत मिळणार होती, ज्या कायद्यावरती स्टे आणला गेला. मग आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून खरं तर काय महत्वाचं आहे, सिलेबसच्या दृष्टीतून याच्यातून जे पॉईंट आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून जे महत्वाचे निघतात ते खरं तर महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता हरियाणापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येक राज्यांमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये असे प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात की स्थानिक नागरिकांना महत्व जास्त दिलं जातं आणि प्रांतातून जे आलेत परराज्यातून जे आलेत त्यांना कमी महत्व दिलं जातं. म्हणजेच इथं पहिला जो मुद्दा महत्वाचा आहे तो आहे इक्वॅलिटीचा मुद्दा. इक्वॅलिटी म्हणजे समानता. आता आपले भारतीय राज्यघटना काय सांगते तर सगळ्यांना समान वागणूक मिळायला पाहिजे, परंतु जर हे सिच्युएशन बघितलं तर इथं समान वागणूक त्यांना मिळताना दिसत नाही. म्हणजे मुद्दा पहिला इश्यू उपस्थित कशात झाला तर इक्वॅलिटीचा पहिला मुद्दा उपस्थित झाला. दुसरा मुद्दा आपण काय म्हणू शकतोय, दुसरा मुद्दा खरं तर आपली जी सिस्टम आहे ते सिंगल सिटीजनशिपची सिस्टम आहे, म्हणजे एकेरी नागरिकत्वाची सिस्टम आहे. मग ते सिंगल सिटीजनशिप आपल्याला काय सांगते तर भारताचं नागरिकत्व जे आहे ते एकच नागरिकत्व आहे, ते म्हणजे तुम्ही भारतीय आहात. कोणत्याही स्टेटचं वेगळं नागरिकत्व तुम्हाला बहाल केलं गेलं नाही. किंवा आता समजा मी महाराष्ट्राचा आहे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं मला वेगळं महाराष्ट्राचा नागरिक म्हणून नागरिकत्व दिलं नाही. मी भारतीय नागरिक आहे, मी कोणत्याही स्टेटमध्ये राहत असेल तर माझे एकच ओळख आहे, ते म्हणजे मी भारताचा नागरिक आहे आणि त्याला आपण सिंगल सिटीजनशिप म्हणतो. आता USA म्हणजे अमेरिकेमध्ये वगैरे तुम्ही गेला तर तिथं डबल सिटीजनशिप आहे, म्हणजे त्यांच्या एका राष्ट्राची सिटीजनशिप आहेच, त्याचबरोबर जे अशा प्रकारचे प्रांत आहेत त्यांचे त्या प्रांताची सुद्धा सिटीजनशिप त्यांच्याकडे असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याला आपण डबल सिटीजनशिप म्हणतो किंवा ड्युअल सिटीजनशिप म्हणतो. मराठीमध्ये त्याला दुहेरी नागरिकत्व म्हणतात. परंतु आपली जी सिस्टम आहे ती एकेरी नागरिकत्वाची सिस्टम असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग ती जी एकेरी नागरिकत्वाची सिस्टम आहे त्याला कुठंतरी हे जे प्रकार आहेत ते तडा जाताना याच्यामुळे आपल्याला पाहावयास मिळतोय. त्यामुळं सिंगल सिटीजनशिपचा जो मुद्दा आहे तो सुद्धा इथं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळतो. तो सुद्धा एक इश्यू निर्माण होऊ शकतो आपल्या सिलेबसच्या दृष्टीतून. त्याचबरोबर आपण एकीकडे काय करतो, इंडिया बिंग वन नेशन, आयडिया ऑफ इंडिया बिंग वन नेशन, इंडियाला आपल्याला एकात्मक भारत बनवायचा आहे, विविधतेत एकता आपली आहे ह्याच्यासाठी आपल्याला खरं तर ओळखलं जाते. परंतु जर असे प्रकार घडले भाषेच्या आधारावरती, जातीच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती, जन्म ठिकाणाच्या आधारावरती
कोणत्याही प्रकारे आपण डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हे सांगितलं आपल्याला समानता या तत्वाच्या अंतर्गत. परंतु इथं जन्माच्या आधारावरती खरं तर डिस्क्रिमिनेशन होतंय. म्हणजे तुम्ही परप्रांतात जन्मला आणि या प्रांतात तुम्ही स्थलांतर केलं, याचा अर्थ तुम्हाला आमच्यासारखी वागणूक इथे मिळत नाही. ही जी वागणूक त्यांना दिली जाते ती कुठेतरी समानतेच्या तत्वाला मुरड घालणारी वागणूक आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग तो जो मुद्दा आहे तो इक्वेलिटीचा मुद्दा ऑलरेडी तुम्हाला मी सांगितला आणि त्याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करून ठेवायचा. दुसरा सिंगल सिटिझनशिपचा मुद्दा आहे, त्याचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये करून ठेवणं गरजेचं आहे. आणि विशेष करून तिसरा महत्वाचा पॉईंट काय, तर याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक स्पेशल कायदा बनवून आत्ताच्या काळाची गरज होऊन बसलेली. कारण प्रत्येक ठिकाणी आता हे फक्त महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्येच झालं नाही तर गुजरातमध्ये झालेलं आपल्याला पाहावयास मिळते, इतर अनेक राज्यांमध्ये आपल्याला झालेलं पाहावयास मिळते. मग हे जर प्रकारे आपल्याला रोखायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा काय करणं गरजेचं आहे, तर एक ठोस याच्या विरोधात कायदा बनवणं गरजेचं आहे. आणि तो कायदा एवढा स्ट्रिक्ट पाहिजे की अशा प्रकार आपल्याला रोखता आले पाहिजे आणि त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण प्रस्थापित करता आलं पाहिजे. तशा अनुषंगानं सुद्धा आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे, असं लेखकाला या एडिटोरियलच्या अंतर्गत सांगायचं आहे. आणि मग आपल्याला एकात्मता आणि एक आपण भारतीय नागरिक आहोत ही भावना जर जास्त प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टींवरती फोकस करणं कुठेतरी गरजेचं आहे. परंतु आता तेच महत्वाचं आहे की महत्वाचा पॉईंट आहे की या गोष्टींवरतीच फोकस न करता बाकी सगळ्या गोष्टींवरती फोकस केला जातोय, असं M.R. माधवन जे आहेत यांना या एडिटोरियलच्या अंतर्गत म्हणायचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आता सिलेबसच्या दृष्टीतून आपल्याला पहिला जो की पॉईंट मी सांगितलं तुम्हाला तो इक्वेलिटीचा मुद्दा आहे. मग ती समानतेची संकल्पना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे, ती समानतेची संकल्पना आपण व्यवस्थित अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या समानतेचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे आणि त्याच्याशी रिलेटेड विशेष करून इक्वेलिटी हा आपला मूलभूत अधिकार आहे. मग तो मूलभूत अधिकार असेल तर मग त्या मूलभूत अधिकार जे 12 ते 35 प्रत्येक न्यूजपेपरमध्ये हे फंडामेंटल राईटचा मुद्दा येतोय हल्ली. त्यामुळे प्रत्येक रोजच मी जवळजवळ रोज तुम्हाला सांगतो की 12 ते 35 हे जे मूलभूत अधिकार आहेत, हे जी कलम आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये, ती कलम परफेक्ट करून ठेवा. याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आढळून येईल की याच्यावरती अनेक वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. त्यामुळं त्याच्याकडे आपण तशा दृष्टीतून विचार करणं, तशा दृष्टीतून बघणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळे ते परफेक्टली करा, सिरियस घ्या. मी काय सांगतोय ते नसेल तर एक्झाममध्ये ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप होईल. त्यामुळे प्लीज याच्यावरती जास्त फोकस द्या फंडामेंटल राईट्सवरती. आता फंडामेंटल राईट्स आता इक्वेलिटीचा इथं मुद्दा आलाय, फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा होता, धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा होता, सेक्युलरिझमचा मुद्दा होता. तो कशावरून होता तर हिजाब प्रकरण मी तुम्हाला काल समजावून सांगितलं काय आहे ते. त्याच्यावरून फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा आला. त्याच्या अगोदर हेट स्पीचचा मुद्दा म्हणजे हरिद्वारमध्ये जी धर्मसंसद सभा झाली होती त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या विरोधात असंतोष भडकवण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा सुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा निर्माण झाला होता. तेव्हा सुद्धा फंडामेंटल राईट्स मग ते येतं. त्यावेळेस सुद्धा फंडामेंटल राईट्स विषयी अभ्यास करून ठेवायला मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं की फंडामेंटल राईट्स जे आहेत त्यांचं हनन होण्याचं प्रमाण जे आहे ते या काळात जास्त वाढलेलं पाहावयास मिळतात. त्यामुळे आपल्याला याचा सखोल अभ्यास करून एकदाच करून ठेवायचा आहे, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तो आपल्याला व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या अटेम्प्ट करता येईल. समजतंय तुम्हाला? त्यामुळे इक्वेलिटीचं तर करायचंच आहे, ती संकल्पना काय ती बघायचीच आहे. आणि ही जी समानतेची संकल्पना आहे ती विशेष करून आपल्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे प्रस्तावना सुद्धा परफेक्ट करून ठेवा. प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या संकल्पना आल्यात या आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आलाय तो आलाय सिंगल सिटिझनशिपचा, एकेरी नागरिकत्व. याचे जे तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या कलमामध्ये केलेली आहे याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. लक्ष्मीकांत तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये स्पेशल टॉपिकच याच्यावरती दिलाय सिटिझनशिपवरती खास, आणि त्याच्याच रिलेटेड जे काही महत्वाचे कायदे आहेत जसं की 1955चा कायदा आहे, अशा प्रकारचे जे काही महत्वाचे कायदे आहेत ते महत्वाचे कायदे त्याच्यामध्ये दिले, सखोल तुम्हाला दिलेले. तो जरी टॉपिक केला तरी तुमचं हे सिटिझनशिप जो आहे, सिंगल सिटिझनशिप म्हणजे काय, ड्युअल सिटिझनशिप म्हणजे काय, हे सर्व कन्सेप्ट जे आहेत ते तुमच्या क्लिअर होतील. त्याचे संबंधित पार्ट कोणता आहे, त्याचे संबंधित कलम कोणते आहेत हे सुद्धा तुमचं परफेक्ट होण्यात मदत होईल. त्यामुळे त्या दृष्टीतून तुम्ही विचार करून ठेवा. आता याच्याच रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, सिंगल सिटिझनशिप जी सिस्टम आहे ती आपण कोणत्या राज्यघटनेतून घेतलेली आहे, कोणत्या कंट्रीकडून घेतलेली आहे, हे फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा की हे आपण तत्व जे आहे ते कोणत्या कंट्रीकडून घेतलेलं आहे. हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. उद्या आपण त्याच्यावरती आणखी डिस्कशन करू. जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर देत असाल तर त्याच्यावरती डिस्कशन 100% करण्याचा प्रयत्न करूया. हे महत्वाचे 2 की पॉईंट आहेत की जे की आपल्याला पॉलिटीच्या दृष्टीतून डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत या एडिटोरियलच्या अंतर्गत.
त्यामुळे तशा पद्धतीनं त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोर्टाने काय जजमेंट्स दिले असतील, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तरी ते जजमेंट सुद्धा कोर्ट तुम्ही करणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये या एडिटोरियलमध्ये इम्पॉर्टंट असं काय ना, बाकी लेक्चरनं सॉरी या एडिटोरियल ज्यांनी लिहिले माधवन यांनी बाकी पण गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी खरं तर जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सर्व काही प्रयत्न केलाय. त्यामुळे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे असं मला वाटत नाही. हे जे पुढचं आर्टिकल आहे ते एका स्टेटवरती डिपेंड असलेलं आर्टिकल आपल्याला पाहावं मिळते. हायकोर्टाचं काय जजमेंट आले त्याच्यावरती डिपेंड आहे. ते काय आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे ते डिस्कस करण्यात काय अर्थ नाही आहे. पुढचं जे एडिटोरियल आहे ते कृषी क्षेत्राची खूप महत्त्वाचं एडिटोरियल आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. विशेष करून हे एडिटोरियल MSPशी रिलेटेड आहे, ज्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो. मराठीमधून त्याला किमान आधारभूत किंमत किंवा किमान आधारभूत मूल्य असं संबोधलं जातं. त्याचबरोबर त्याला हमीभाव सुद्धा संबोधलं जातं. मग आता हे MSP नेमकं काय, हमीभाव नेमका कशाला म्हणायचा ते पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो. शेतकऱ्यांनी जे पीक पिकवलेलं असतं त्याला ग्राहक पण असणं गरजेचं आहे. जर त्याला ग्राहकच नसेल तर शेतकरी बर्बाद होणार आहे. आता विशेष करून एक कन्सेप्ट बघा की तो विरोधाभास आहे. दोन आपल्या देशासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक तर आपला जवान आणि दुसरा आपला किसान म्हणजे शेतकरी. पण दोघांना सुद्धा तशा पद्धतीची वागणूक या काळामध्ये मिळते का, तशा प्रकारचा मोबदला त्यांच्या मेहनतीचा या काळात मिळतोय का, हे खरं तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. मग आपल्याला कृषीप्रधान किसानांचा आणि जवानांचा देश एकीकडे म्हटलं जातं, परंतु त्याच किसानाला आणि जवानाला आपल्या देशामध्ये तशा प्रकारचा मोबदला मिळत नाही. ही सिच्युएशन का निर्माण झाली याच्यावरती आपण कधी विचार केलाय? याच्यावरती खरं तर विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे. आणि याच्यावरती एक विद्यार्थी म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून आपण चांगल्या पद्धतीने विचार करून ठेवणं गरजेचं आहे. उद्या प्रशासनात तुम्ही काम करायला जाणार आहे, बरेच अधिकार तुम्हाला दिले जाणार आहेत, बऱ्याच स्कीम तुमच्या हातामध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी दिल्या जाणार आहेत, अंमलबजावणी त्या स्कीमची. मग त्या स्कीमची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी अशा महत्त्वाच्या प्रॉब्लेम्सवरती तुम्ही विचार करणं, विद्यार्थी दशेतच विचार करणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळे हा जो इश्यू आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला जे काय सुचतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं याच्यावरती, की अशी सिच्युएशन आपल्या भारतामध्ये का आहे की जे महत्त्वाचे अन्नदाता एकाला म्हटलं जातं आणि एकाला देशाचं संरक्षण म्हटलं जातं, त्या दोघांना आपण चांगल्या पद्धतीचा मोबदला आजपर्यंत का देऊ शकलो नाही. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमची मतं जाणून घ्यायला आवडेल, त्यामुळे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण कुठं बोलत होतो, कशावरती, तर मिनिमम सपोर्ट प्राइसवरती बोलत होतो आपण. किमान आधारभूत किंमत ज्याला आपण म्हणतो, शेतकरी जो पीक घेतो त्याला जी किमान आधारभूत किंमत सरकारनं ठरवलेली असते त्याच्या खाली त्याला किंमत देणं हे कुठंतरी चुकीचं आहे. याच्यासाठी त्याला एक ठराविक किंमत ठरवून दिलेली असते. समजा शेतकऱ्यानं गहू पिकवले, जसं की चित्रात इथं पाहावयास मिळते, आणि गव्हाला पर क्विंटल, व्हीट ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, पर क्विंटल समजा 5,000 रुपये किमान आधारभूत किंमत सरकारनं, हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतो, एक्झॅक्ट रेट मला नाही माहिती किती आहे ते, 5,000 रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे आधारभूत म्हणजे हमी भाव त्यांना सांगितलेला आहे. मग आता शेतकऱ्याला 5,000 पर्यंत तरी मिनिमम प्राइस मिळावी त्याच्या पर क्विंटल गव्हासाठी, त्याच्यासाठी सरकारने ही हमी दिली. जर 5,000 रुपयाला कोण खरेदी करत नसेल तर सरकार याला खरेदी करेल. जर कुणी नाही खरेदी केलं तर सरकार खरेदी करेल 5,000 पर क्विंटलनं. ही जी हमी सरकारकडून दिली जाते ना त्याला आपण हमी भाव म्हणतो. भाव म्हणजे किंमत, ही जी की 5,000 रुपये तुम्हाला सांगितली, आणि या किमतीची हमी कोण देते? सरकार देते. आणि ह्या किमतीची हमी देणं म्हणजे त्याला आपण हमी भाव म्हणतो, म्हणजे त्याला आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो, म्हणजे त्याला आपण मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणतो. समजते? एवढी ढोबळ मनाने ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. हे तुम्हाला समजलं आता MSP म्हणजे काय. आता याच्यामध्ये आता हमी भाव तर शेतकऱ्याला देत आहे, कारण शेतकरी कर्जबाजार होऊ नये, शेतकरी गरीबच राहू नये, शेतकऱ्याची प्रगती व्हावी याच्यासाठी तुम्ही हमी भाव देताय, ठीक आहे. परंतु किती पिकांना तुम्ही हमी भाव देताय? ते जे पिकांचं प्रमाण आहे, ती पिकांची संख्या आहे ती खूप कमी आहे. कुठेतरी तांदळाला तुम्ही हमी भाव देताय, गव्हाला तुम्ही हमी भाव देताय, ज्वारीला देताय, परंतु हे जी पिकं आहेत ती सोडून सुद्धा शेतकरी अनेक पिकं घेत असतोय. मग त्याला हमी भाव देणं कुठेतरी गरजेचं आहे. मग ते हमी भाव देण्यात कुठेतरी सरकार यशस्वी ठरतंय की काय, असं सिच्युएशन निर्माण झाले, असं या दोन लेखकांना या एडिटोरियलच्या अंतर्गत आपल्याला
सांगायचं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी बाकी पिकांचा सुद्धा उल्लेख करून दाखवलाय, ते झूम करून तुम्हाला मी दाखवतो म्हणजे चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. इथं तुम्हाला ते दाखवणे त्याचे अर्थ सुद्धा मी इथंच मराठीमध्ये तुम्हाला लिहून दाखवलेत. आता राईस घ्या तुम्ही, त्याला आपण तांदूळ म्हणतो. व्हीट घ्या, गहू. शुगर म्हणजे शुगर केन जे असते त्याला आपण ऊसाचं उत्पादन म्हणतो. यांनाच फक्त हमीभाव देऊन चालणार नाही, तर बाकी सुद्धा पिकांचा विचार करणं हमी भावामध्ये गरजेचं आहे, मिनिमम सपोर्ट प्राइसमध्ये गरजेचं आहे. ती जवळजवळ 23 प्रकारची 30 प्रकारची पिकं आहेत, असं 23 ते 30 प्रकारची पिकं आहेत की ज्याला सरकार चांगल्या पद्धतीचा हमी भाव देऊ शकले नाही, असं लेखकाला म्हणायचं आहे. मग त्याच्यामध्ये महत्वाचे जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मायलेट्स म्हणजे बाजरी आहे, कोर्स सिरियल्स म्हणजे भरड धान्य आहे, पल्सेस म्हणजे कडधान्य आहे, त्याचबरोबर ऑइल सीड्स म्हणजे तेलबिया आहे. तेलबिया म्हणजे सोयाबीन असेल, भुईमुग असेल, त्याला आपण तेलबिया म्हणतो. हे जे बाकी सगळं आलं त्याच्यामध्ये, मोहरी वगैरे सगळं आलं. मग या महत्वाच्या प्रकारची जी पिकं आहेत त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीचा हमी भाव देण्यात अयशस्वी ठरलेला आहात, किंवा हमी भावच तुम्ही दिला गेला नाही आजपर्यंत, त्याचा विचारच केला गेला नाही, असं कुठेतरी लेखकाला सांगायचं. त्याच्या अगोदर आपण हरित क्रांतीविषयी बोलत होतो की ग्रीन रिव्हॉल्युशन त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. मग त्या हरित क्रांतीमध्ये आपण सगळ्या पिकांचा खरंच विचार केला गेला? खरंच सगळ्या पिकांचा आपण त्याच्यामध्ये विचार केला गेला की फक्त त्याच्यामध्ये आपण राईसचा विचार केला, व्हीटचा विचार केला, बाकी महत्वाच्या पिकांचा विचार केला? परंतु बाकीचे जे पिकं आहेत ती खरं तर ग्रीन रिव्हॉल्युशन मधून बाहेर फेकली गेली, त्या पिकांचा आपण कधी विचार करणार आहोत, हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. फक्त भारताला कृषी प्रधान देश म्हणून चालणार नाही, तर खरंच आपल्याला कृषीमध्ये जशा पद्धतीने प्रगती करतोय आपण, तसंच आपल्याला कृषी ज्यांच्यामुळं प्रगती कृषीमध्ये होते ते शेतकरी, त्या शेतकऱ्यांचा सुद्धा आपल्याला खरं तर विचार करणं गरजेचं आहे. मग शेतकऱ्यांचा विचार कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, तर शेतकऱ्यांना इन्कम शेतकऱ्यांचा वाढला पाहिजे, हा पहिला विचार आपण करणं गरजेचं आहे. दुसरा, शेतकरी कर्जबाजारी झाला नाही पाहिजे, हा दुसरा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला एक आपण म्हणू शकतोय की ठाम रोजगार मिळाला पाहिजे, एक ठराविक रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनिश्चितता असता कामा नये. म्हणजे आता शेतकऱ्यांची परिस्थिती काय चालली, काही कोरडवाहू शेतकरी आहेत, पाऊस पडला तर शेती, नाही पडला तर उपाशी, अशी पद्धत आहे, असे प्रकार आहेत ग्राउंड लेवलला. आपण सगळे शेतकऱ्याची मुलं, आपल्याला सगळ्यांना माहिती की ग्राउंड लेवलला काय सिच्युएशन आहे. मग तो जो अनिश्चिततेचा प्रकार आहे तो टाळण्यासाठी खरं तर सरकारनं या हमी भावाकडे लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये आणखी जास्त सुधारणा होऊ शकते, असं कुठेतरी लेखकाला म्हणायचं. त्याचबरोबर या हमी भावाला, ज्या हमी भावामध्ये आपण पिकांचा ज्या विचार करतोय त्याच्यामध्ये कोरडवाहू जी पिकं असतात त्यांचा सगळ्यात जास्त पहिल्यांदा विचार केला गेला पाहिजे. कारण शेतकऱ्यांमध्ये सुद्धा कोरडवाहू ज्यांची शेती आहे, पावसावर अवलंबून ज्यांची शेती आहे, ते शेतकरी जास्त डेंजरमध्ये असतात, धोक्यामध्ये असतात. त्यांचं जास्त आर्थिक नुकसान होऊ शकतं, कारण सर्व शेती जी आहे ते निसर्गाच्या कृपेवरती असते. निसर्गाची कृपा झाली तर शेती, नाही झाली तर मग जशी सिच्युएशन मी सांगितली तशी होऊ शकते. त्यामुळे ते जे शेतकरी आहे, ते जे पिकं घेतात त्यांचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे, असं लेखकाला सांगायचं. तरच आपण शेतकऱ्याची प्रगती करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण शेताची आणखी चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकतो, असं कुठेतरी लेखकाला या ठिकाणी सांगायचं. आणि ते सांगत असतानाच इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955चा उल्लेख आलाय. आता शेतकऱ्यानं जर पिकवलं नाही तर काय होईल, तर आपण जगू शकणार नाही. हे जे पद्धत आहे ही खरं तर आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, शेतकरी जो आपल्याला देतोय त्या गरजेच्या वस्तू देतोय, त्या अनिवार्य वस्तू आहेत, म्हणजे अन्न, त्याला आपण इसेन्शियल कमोडिटीज म्हणतो, इसेन्शियल वस्तू म्हणतो. इसेन्शियल म्हणजे अत्यंत गरजेच्या, त्याला आपण इसेन्शियल असा शब्द वापरतो इंग्लिशमध्ये. मग त्या इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत ज्या काही तरतुदी केल्या गेल्या त्या सुद्धा तरतुदी थोड्या बहुत प्रमाणात अपुऱ्या आहेत, असं लेखकाला या ठिकाणी संबोधायचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं या एडिटोरियलकडे आपल्याला बघणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी या एडिटोरियलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. बाकी शेतकऱ्यांना काय काय अडचणी येतात, म्हणजे शेतकऱ्यांना माल पिकवण्यासाठी, त्यांचं जे पीक आहे ते पिकवण्यापासून ते मार्केट प्लेसपर्यंत पोहोचवण्यापर्यंत ज्या काय अडचणीचा सामना करायला लागतो ते सुद्धा इथं सांगितलंय. मग ते शेतामध्ये माल पिकवण्यासाठी कष्ट घ्यायचे, त्यानंतर तो स्टोरेज करायचा, स्टोरेजपासून परत ट्रान्सपोर्ट करायचा, ट्रान्सपोर्टपासून मार्केटला न्यायचा, मार्केटला नेल्यानंतर आपल्या मालाला भाव चांगला मिळेपर्यंत वेट करायचा, तोपर्यंत त्याला जो काय खर्च करतो तो खर्च करायचा, आणि त्यानंतर त्याच्या मालाला भाव मिळणार, मग त्या शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा येणार. तोपर्यंत त्याचा जो खर्च होतोय
त्याचा सुद्धा आपण विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याला जे हाल अपेष्टा सहन करावे लागतात त्याचा सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे, असं सुद्धा लेखकाला इथं आपल्याला सांगायचं आहे. आणि जसं की मी कोरडवाहू शेतीचा उल्लेख केला, याच्यामध्ये जवळजवळ 68% जास्त जी शेती आहे भारतामध्ये ती खरं तर रेनफेड म्हणजे पावसावर अवलंबून असणारी शेती आहे. मग आपल्याला तशा पद्धतीच्या क्षेत्राचा सुद्धा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे, जसं की मी अगोदरच तुम्हाला हे पॉइंट सांगितलेलं आहे. मग जर शेतकऱ्याला अशा प्रकारचे हमीभाव चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंट देऊ शकत असेल तर मग ड्रॉट येऊ द्या किंवा बाकी काय आपत्ती येऊ द्या तरी सुद्धा शेतकऱ्याला त्याचे जे परिणाम आहेत ते कमी प्रमाणात भोगावे लागतील. वाईट परिणाम जे आहेत ते कमी प्रमाणात भोगावे लागतील असं कुठेतरी लेखकाला याच्यामध्ये सांगायचं. म्हणजे एकंदरीत हे जे एडिटोरियल होतं ते विशेष करून शेती क्षेत्रावरती अवलंबून असणारं एडिटोरियल होतं आणि विशेष करून मिनिमम सपोर्ट प्राइस रिलेटेड हे एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यामुळे मिनिमम सपोर्ट प्राइसची इकॉनॉमीच्या दृष्टीतून कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चरल सेक्टरचा जो अभ्यास आहे तो सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आता जी महत्त्वाची कंडिशन आहे त्या क्षेत्रामध्ये ती कंडिशन आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. त्याचबरोबर इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 1955चा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आहे, तो ऍक्ट सुद्धा त्या ऍक्टमध्ये नेमक्या तरतुदी काय होत्या, त्याची हिस्ट्री काय आहे त्या ऍक्टची, ती सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, कोणत्या क्षेत्रामध्ये कोणतं महत्त्वाचं पीक घेतलं जातं ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पल ऊसाचं पीक जे आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त घेतलं जातं भारतामध्ये ते आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. तशाच पद्धतीनं जे व्हीटचं पीक आहे, गव्हाचं पीक ज्याला आपण म्हणतो ते बघणं गरजेचं आहे, ज्वारीचं पीक बघणं गरजेचं आहे, बाजरीचं पीक, हे जे मेजर पीक आहेत त्यांचं, किंवा तांदूळ घ्या तुम्ही, राईस आपण ज्याला म्हणतो, हे जे पिकं आहेत ती कोणकोणत्या भागामध्ये घेतली जातात जास्त करून, ही वेगवेगळ्या पिकांची इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं कुठेतरी गरजेचं आहे. जॉग्राफीचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस ॲग्रिकल्चरलच्या दृष्टीतून हा अभ्यास तुम्हाला आहेच, त्यामुळे त्याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोणत्या हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात, म्हणजे कोणत्या सीझनमध्ये कोणती पिकं घेतली जातात, कोणत्या मोसममध्ये कोणती पिकं घेतली जातात, याची सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. बाकी या एरोटलमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. हे जे छोटंसं एरोटल आहे ते आरबीआयच्या एका धोरणावरती बोलणारं एरोटल आहे. कोणत्याही प्रकारची महत्त्वाची कन्सेप्ट खरं तर याच्यामध्ये आपल्याला आढळत नाही. परंतु या अनुषंगाने तुम्ही जे काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्याला आपण MPC शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, त्याला आपण पतधोरण कमिटी असं मराठीमध्ये म्हणतो. ती मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा, त्याचे सदस्य कोण कोण आहेत ते बघून ठेवा. ती वारंवार न्यूजमध्ये असते आरबीआयच्या दृष्टीतून, त्यामुळे आणि आरबीआयची मेजर धोरणं ठरवणं जे असतं ते या कमिटीचं काम असतं. त्यामुळं या कमिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बाकी त्या एडिटोरियलमध्ये असं डिस्कस करण्यासारखं काही इम्पॉर्टंट असं काही दिलं नाही. ज्यावेळेस इम्पॉर्टंट असेल त्यावेळेस आपण डिस्कस करूयाच. इथं आजचे महत्त्वाचे जे काही एडिटोरियल होते ते आपण डिस्कस केले. आता ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. पुढची न्यूज आहे जे हिजाब प्रकरण झालं होतं, त्या हिजाब रॉशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. काल पण मी लेक्चरच्या सुरुवातीलाच आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन आहे ती डिटेलमध्ये समजावून सांगितली होती. कालचा द हिंदू जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं समजलं असेल. मग याच्यामध्ये विशेष करून काय झालं होतं तर कर्नाटकमधला हा एकतर उडुपी डिस्ट्रिक्टमधला हा प्रकार आहे. तिथं काय झालं तर कॉलेजमध्ये हिजाब घातला या कारणामुळं मुस्लिम आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. आणि त्याचं कारण हे सांगण्यात आलं की हिजाब हा कोणत्याही प्रकारे युनिफॉर्मचा पार्ट नाहीये, त्यामुळे तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश देता येणार नाही, महाविद्यालयात प्रवेश देता येणार नाही. मग त्याच्यावरून त्या विद्यार्थिनींनी काय केलं, हिजाब म्हणजे हिजाब, बुरखा हे ज्या पद्धती आहेत त्या विशेष करून त्याच्यामध्ये सुद्धा थोडं फरक आहेत, परंतु ते मुस्लिम जे आपल्या भगिनी आहेत त्यांचं एक धार्मिक रिच्युअल आहे, धर्माची एक पद्धत आहे, त्यांच्या धर्मामध्ये तशा पद्धतीनं सांगितलं आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळं ते तशा पद्धतीचं आचरण त्यांच्या धर्मानुसार करत असतात. मग त्यांनी त्याच्या विरोधात प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली. आणि आंदोलन केल्यामुळं खऱ्या अर्थानं ते जे प्रकरण आहे ते जास्त न्यूजमध्ये आलं. आणि त्याच्यावरून काय झालं, मग त्याला त्यानंतर धर्माचं स्वरूप प्राप्त झालं. म्हणजे हिंदू धर्म आयडिओलॉजीचे काही लोक आहेत त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. यांनी प्रोटेस्ट मग या मुद्द्यावरून सुरुवात केली आणि त्याला एक धर्माचं स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळालं. दोन धर्मांमध्ये कुठंतरी
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यावरून विद्यार्थ्यांमध्ये आपण खरं म्हणू शकतो विद्यार्थ्यांमध्ये हे विष पसरवण्याचं कार्य आहे. म्हणजे त्याच्या विरोधात लगेचच मग हिंदू धर्मीय जे आपले बांधव आहेत त्यांनी लगेचच भगवा दुपट्टा टाकला, त्याच्यामध्ये भगवी वस्त्र प्रदान करून त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली. कॉलेजला ते परिधान करून जाण्यास सुरुवात केली. मग हे कुठंतरी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार काही लोक करत असतात. मग विद्यार्थ्यांनी खरं तर ठरवायचं की आपल्याला यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं. मग ते प्रकार ते आपलं पर्सनल मत आहे, त्याच्यात ते काही इम्पॉर्टंट नाही. परंतु हा प्रकार घडल्यानंतर हे दोन्ही प्रकार याला धार्मिक स्वरूप प्राप्त झालं आणि धार्मिक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर तो जो मुद्दा आहे तो हायकोर्टामध्ये गेलेला आपल्याला पाहावयास मिळाला. मग हायकोर्टानं काय केलं तर त्याच्यावरती व्यापक खंडपीठाची स्थापना केली. नवीन 3 जजांची त्याच्यावरती बेंच बसवली आणि त्या बेंचवरती तो निर्णय जो तो सोपवण्यात आला, ती केस जी आहे ती सोपवण्यात आली. मग त्या खंडपीठानं काल निर्णय जी हिअरिंग होती, आता फायनल वर्डिक्ट त्याच्यावरती आणखी आलं नाही, परंतु काल जी हिअरिंग होती त्याच्यामध्ये हे सांगितलंय की जोपर्यंत याच्यावरती फायनल वर्डिक्ट येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे धार्मिक कपडे घालून महाविद्यालयांमध्ये प्रवेश करणं विद्यार्थ्यांनी टाळावं. आणि त्याचबरोबर महाविद्यालयांसुद्धा शिक्षण व्यवस्थेला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की 14 फेब्रुवारीपर्यंत सर्व काही शाळा आहेत आणि सर्व महाविद्यालय आहेत ते ओपन केले जावेत रेग्युलररित्या, म्हणजे नियमितरित्या शिक्षण जे आहे ते सुरू झालं पाहिजे. आणि याचा परिणाम हे जे आंदोलन झाले ना त्याला हिंसक वळण सुद्धा काही ठिकाणी प्राप्त झालं होतं. त्यामुळं कर्नाटक सरकारनं निर्णय काय घेतला होता की काही दिवस 3 दिवसांचा निर्णय घेतला होता की 3-4 दिवस शाळा महाविद्यालय जे आहे ते बंद राहतील. त्याचबरोबर शाळा महाविद्यालय परिसरामध्ये आंदोलन करण्यास सुद्धा बंदी घालण्यात आली होती. आणि याचे पडसाद फक्त कर्नाटकातच उमटले असं आपण म्हणू शकत नाही, देशभरात अनेक राज्यांमध्ये याचे पडसाद उमटले. काही जणांनी विरोध दर्शवला, काही जणांनी सपोर्ट दर्शवला. मग या न्यूजमध्ये काल जे कोर्टाचं जजमेंट आलंय त्या कोर्टाच्या जजमेंटवरती इथं ही न्यूज आली आपल्याला पाहावयास मिळते. कोर्टानं जे काय सांगितलं ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. फक्त आता मग याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे की जसं की मी तुम्हाला सांगितलं हिजाब प्रकरण आलं म्हणजे धार्मिक मुद्दा आला, म्हणजे फंडामेंटल राईट जो आपल्याला फ्रीडम ऑफ रिलिजन जो दिलेला आहे त्याला आपण मराठीमध्ये धार्मिक स्वातंत्र्य म्हणतो. त्या धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. म्हणजेच टोटल फंडामेंटल राईटचे 12 ते 35 आपल्याला दिलेले आहेत ते टोटल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रस्तावनेमध्ये घटनेच्या प्रस्तावनेमध्ये सेक्युलरिझम ही कन्सेप्ट आपल्याला दिली, त्याला आपण मराठीमध्ये धर्मनिरपेक्षता असं म्हणतो. मग ती धर्मनिरपेक्षता कन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय, त्या संकल्पनेचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. सखोल अभ्यास त्याचा असायला पाहिजे, त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. मग ती एमपीएससी घ्या किंवा यूपीएससी घ्या, दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि बाकी हे प्रकरण काय आहे ते तर मी तुम्हाला इथंच समजावून सांगितलंय. त्यामुळे बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्टर आपल्या आहेत त्यांच्याशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांनी हे सांगितले की ज्यावेळेस युपीए गव्हर्नमेंट होतं ना, युपीए सरकार होतं ना, त्यावेळेस त्यांनी इकॉनॉमीला ढासळलं आहे, म्हणजे इकॉनॉमीचं डिग्रेडेशन करण्याचंच काम फक्त त्यांनी केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे आर्थिक प्रगती त्या काळामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी जे डिसिजन त्यावेळेस घेतली गेली अर्थव्यवस्थे रिलेटेड त्यामुळे आपली अर्थव्यवस्था उलट खालावली आहे उंचावण्याच्या ऐवजी. असं कुठेतरी टीका त्यांनी पार्लमेंटमध्ये युपीए गव्हर्नमेंटमध्ये केलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून ही पॉलिटिकल टोटल न्यूज आहे, परंतु याच्यातून आपल्याला जे आता 2022-23चं बजेट मांडलं गेलं त्या बजेटमध्ये काय काय महत्त्वाच्या तरतुदी होत्या त्याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. आणि दुसरा महत्त्वाचा की पॉईंट काय तर बजेटशी रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या घटनेमध्ये काय तरतूद आहे वगैरे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ती सर्व इन्फॉर्मेशन देणार मी लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. आपल्या करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टमध्ये ते लेक्चर अपलोड ऑलरेडी मी करून ठेवलेलं आहे. ते बघितलं नसेल तुम्ही तर ते बघून घ्या. बजेटविषयीची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्या कायद्यामध्ये त्याशी रिलेटेड काय तरतूद आहे, ती कन्सेप्ट कुठून आली, बजेट शब्द नेमका त्याचं महत्त्व काय, ती सर्व मुळापासून जी इन्फॉर्मेशन जी आहे ती सर्व इन्फॉर्मेशन त्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेली, मी डिस्कस केलेली. त्यामुळे ते लेक्चर अवश्य बघून घ्या. त्या प्लेलिस्टची करंट बेस्ड इश्यू नावाच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, ते लेक्चर नक्की बघून घ्या जेणेकरून बजेटशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. सो हे जे 2 की पॉईंट आहे ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याच्याविषयी कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहू नये. त्याचबरोबर याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करता यावा आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स त्याच्यामध्ये मिळवता यावे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये.
पुढची न्यूज आहे ती मला तर वाटते ही शॉकिंग न्यूज आहे असं मी म्हणेल. माझ्या दृष्टीने ही खूपच शॉकिंग न्यूज आहे. याच्याविषयी तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. न्यूज समजावून घेऊया आपण. न्यूजमध्ये विशेष करून पार्लमेंटरी पॅनल जे स्टँडिंग कमिटी असते ती राज्यसभेमध्ये स्टँडिंग कमिटी नेमली गेली होती, विशेष करून जे पोलीस व्यवस्था आहे आपली त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. आणि त्यांच्या रिपोर्टनुसार समोर काय आलेलं आहे की भारतातील जवळजवळ 648 पोलीस स्टेशन असे आहेत की त्यांच्याकडे फोन कनेक्शन नाही. फोन कनेक्शन नाही. तुम्ही समजू शकताय व्हॉट्स गोइंग ऑन देअर. म्हणजे खतरनाक सिच्युएशन आहे असं आपण म्हणू शकतोय. हास्यास्पद पण आहे, विचार करायला लावणारी पण आहे, आणि मला नाही माहिती आपण काय व्यक्त व्हायचं याच्यावरती. परंतु याच्यामधून आपण एका ठिकाणी डिजिटल इंडियाचा बोलतोय, इंटरनेट कनेक्टिव्हिटी विषयी बोलतोय, बजेटमध्ये डिजिटल इंडियासाठी तरतुदी करतोय, ऑनलाईन एज्युकेशनसाठी तरतुदी करतोय, इंटरनेटसाठी तरतुदी करतोय, आणि एकीकडे साधा टेलिफोन नसावा, आणि तेही पोलीस स्टेशनमध्ये. लॉ अँड ऑर्डर सांभाळायची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे साधा टेलिफोन नसावा. मग त्यांच्याशी संपर्क तुम्ही कशा पद्धतीने साधणार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार, हा खरा तर मुद्दा इथं उपस्थित होताना आपल्याला पाहावयास मिळतो. आणि मग खरं तर भारतीय नागरिक म्हणून आपल्याला विचार करायला लागतो. ही आकडेवारी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही युपीएससीच्या पोरांसाठी बोलायचं झालं तर आन्सर रायटिंगमध्ये ही तुम्ही कोट करू शकता एखादा निगेटिव्ह पॉईंट प्रूव्ह करण्यासाठी. आणि एमपीएससीच्या पोरांविषयी बोलायचं झालं तर प्रीला जरी क्वेश्चन विचारला गेला या कमिटीविषयी वगैरे तरी तुम्हाला ते अटेम्प्ट करता यावं, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. आता विशेष करून याच्यामध्ये उत्तर प्रदेशची आकडेवारी दिली, 75 पोलीस स्टेशन असे आहेत की त्यांना टेलिफोन कनेक्शन नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये 79 तशा प्रकारचे पोलीस स्टेशन आहेत. पंजाबमध्ये 69 तशा प्रकारची पोलीस स्टेशन आहेत. आणि सगळ्यात जास्त जे आकडे आहेत ते विशेष करून ईस्टर्न स्टेट जे आहेत, आपले नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत, 7 सिस्टरचे एरिया वगैरे आपण म्हणतो, त्या स्टेटमधून, त्या राज्यांमधून येते. त्याच्यामध्ये आसाम जे आहे ते 141 पोलीस स्टेशन तशा प्रकारचे आहेत. 54 पोलीस स्टेशन अरुणाचल प्रदेशमध्ये आहेत. 64 पोलीस स्टेशन मणिपूरमध्ये आहेत. 62 पोलीस स्टेशन मेघालयामध्ये आहेत. 36 पोलीस स्टेशन नागालँडमध्ये आहेत. म्हणजे अशा प्रकारची आकडेवारी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट बघा, 257 पोलीस स्टेशन डिड नॉट हॅव अ व्हेकल्स. म्हणजे 257 असे पोलीस स्टेशन आहेत की त्यांच्याकडे वाहनं सुद्धा नाहीत. 143 पोलीस स्टेशन असे आहेत की त्यांच्याकडे वायरलेस जे इक्विपमेंट्स असतात ते इक्विपमेंट्स नाही आहेत, म्हणजे वॉकी टॉकी वगैरे सगळं. म्हणजे किती भयानक सिच्युएशन आहे ही तुम्ही इथं समजावून घेऊ शकता. मग याच्यावरती कुठंतरी सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे असं आपल्याला विचार करा. म्हणजे एकीकडे डिजिटल इंडियाची गोष्ट करतोय, एकीकडे आपण नवीन जग निर्मितीची गोष्ट करतोय, नवीन देश निर्मितीची गोष्ट करतोय, आणि एकीकडे अजून आपण भूतकाळातील गोष्टी सुद्धा सुधारू शकलो नाही. हे कुठेतरी विचार करायला लावणार आहे. तुमचं याच्याविषयी मत काय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढची न्यूज आहे ती विजय माल्यशी रिलेटेड न्यूज असले आपल्याला पाहावयास मिळतोय. भारतातला खूप मोठा चोर असं आपण त्याला म्हणू शकतोय, त्याच्याविषयी ही न्यूज आहे. आणि सुप्रीम कोर्टानं त्याला 24 फेब्रुवारीला कोर्टासमोर हिअरिंगला हजर राहायला सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग बघू पुढं काय काय घटना घडतात. हा जो महान चोर आहे आपल्या देशातला तो कोर्टासमोर हजर राहतोय की नाही हे खरं तर बघण्यासारखं आहे. ते आपण ज्यावेळेस ती न्यूज आणखी येईल त्यावेळेस त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघणारच आहोत. त्यामुळे आता त्याच्याविषयी बघण्यासारखं असं काही नाहीये. फक्त आता यानं काय केलंय, अनेक बँकांना फसवले, त्यांचे कर्ज बुडवून तो इंग्लंडला पळून गेलाय. मग हे जी बँकिंग व्यवस्था आहे त्या बँकिंग व्यवस्थेचा आपण जर अभ्यास थोडासा केला तरी सुद्धा आपल्याला मोर दॅन सफिशियंट आहे. आपल्या इकॉनॉमी, अर्थशास्त्र या सब्जेक्टच्या दृष्टीतून हे महत्वाचं आहे आपण असं म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं आपल्या आजच्या ज्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या आणि जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. आणि विशेषमध्ये आता तुम्हाला जास्त अभ्यास करण्याचे घटक करंटमधले कोणते? पहिला तर हिजाबचा विषय आहे, म्हणजे काय फ्रीडम ऑफ रिलिजनचा, सेक्युलरिझमचा विषय आहे. तो तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचे डिटेल अभ्यास म्हणजे इन्फॉर्मेशन घ्यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा काय तर युपीएससीच्या पोरांच्या दृष्टीतून जर बघायचं झालं तर रशिया युक्रेन संघर्ष जो आहे तो रशिया युक्रेन संघर्ष जास्त तापलेला आहे. त्याच्यामध्ये युएसए इन्व्हॉल्व आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व आहे, आणि बाकी युरोपियन कंट्री सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे आणि चायना खऱ्या अर्थाने इन्व्हॉल्व इनडिरेक्टली असलेला सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतो, कारण रशियाचा तो जो आहे तो अलाय कंट्री म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळं कुठंतरी युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते की काय असे परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तो जो इश्यू आहे तो सुद्धा तुम्ही डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे दोन जे मुद्दे आहेत ना जास्त आता न्यूजमध्ये असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर वैवाहिक बलात्काराची जी कन्सेप्ट होती मॅरिटल रेपची,
इंडियन पिनल कोडचं 375 सेक्शन न्यूजमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये बलात्काराची व्याख्या दिली आणि त्याच्यामधून मॅरिटल रेप ही कन्सेप्ट जास्त न्यूजमध्ये आली आपल्याला पाहायला मिळाली होती. याच्याविषयी मी स्पेशल लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे त्यामुळेच, कारण ती सुद्धा जास्त न्यूजमध्ये तशा प्रकारचे जे काही मुद्दे असतात त्याचा सुद्धा तुम्हाला डिटेल अभ्यास असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि मॅपचा जर आपण विचार केला तर मॅप रिडिंगमध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर इंडो पॅसिफिक रिजन जो आहे तो इंडो पॅसिफिक रिजन जास्त वारंवार न्यूजमध्ये असतो. त्यामुळे तो इंडो पॅसिफिक रिजनशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे मॅपच्या दृष्टीतून ती इन्फॉर्मेशन टोटल तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यावरती मॅपच्या दृष्टीतून कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे UPSCच्या पोरांसाठी सांगतोय मी. बाकी या 3-4 गोष्टी तर जास्त न्यूजमध्ये आहेत त्यामुळे त्या 3-4 गोष्टी डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी इम्पॉर्टंट जे होतं ते आपण डिस्कस केलं. अशाही मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं द हिंदू जो आहे आपला तो मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि कमेंट जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. जेवढा तुम्ही जास्तीत जास्त कमेंट कराल तेवढं ते इंटरॅक्टिव्ह वाटेल आणि यूट्यूब जे आहे ते जास्तीत जास्त आपला जो चॅनल आहे तो सजेस्ट करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं जास्तीत जास्त कमेंट करायचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. आणि ते तुम्ही शेअर केलं, तुम्ही कमेंट केलं, तुम्ही लाईक केलं तरच शक्य आहे. त्यामुळं प्लीज हे सगळं करत चला. तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे. चॅनल नवीन आहे, फॉलोअर्स कमी आहेत आणि तुम्ही जर कंटेंट तुम्हाला योग्य वाटत असेल, शेअरेबल वाटत असेल, शेअर करण्यासारखं वाटत असेल, लाईक करण्यासारखं वाटत असेल, कमेंट करण्यासारखं वाटत असेल तर मी सांगतोय. जर असं तुम्हाला काय वाटत नसेल तर हे काय करण्याची गरज नाही आणि त्याचा उपयोग पण काय होणार नाही. जर कंटेंट चांगला नसेल तर तो चालणार नाही, हे ऑब्वियस आहे. परंतु हे जर मराठी विद्यार्थ्यांच्या उपयोगाचं तुम्हाला वाटत असेल तर ते अवश्य हे जास्त चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करा. जे मी काय सांगतोय ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सपोर्ट जास्तीत जास्त याला मिळत राहील. बाकी जे इंग्लिशमधले महत्त्वाचं मटेरियल आहे जसं की NCERT आहे, बाकी महत्त्वाचे बुक्स आहेत, लक्ष्मीकांत पॉलिटी आहे, बाकी ग्रोवर आहे, बाकी जे अहिर्यांचं बुक आहे, स्पेक्ट्रम आपण ज्याला आपण म्हणतो, हे जे बुक आहेत इंग्लिशमधले त्याच्यावरती सुद्धा भविष्य काळामध्ये मराठीमध्ये लेक्चर्स बनवण्याचं नियोजन आहे. परंतु हे सगळं सपोर्टवरती डिपेंड आहे. जास्तीत जास्त जेवढा सपोर्ट मिळेल, जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांच्या डिमांड आम्ही जेवढ्या जाणून घेऊ तेवढं आम्हाला सोपं पडेल की मराठी विद्यार्थ्यांना नेमकं काय पाहिजे हे देण्यासाठी, आणि ते आम्हाला समजेल पण मराठी विद्यार्थ्यांना नेमकं काय पाहिजे. त्यामुळं तशा पद्धतीने जास्तीत जास्त चॅनल ग्रो होण्यासाठी मदत करा. जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आवडत नसेल तर डिसलाईक पण करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्या कमेंटनुसार आम्ही त्याच्यामध्ये प्रोग्रेस करू शकेल. तुम्ही सांगितलं तरच ते शक्य आहे. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.